क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाच्या तयारीसाठी आढावा बैठक संपन्न। 6 एप्रिल पासून सुरू होणार यात्रोत्सव। 3.5 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आणि उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी देवी चैत्रोत्सव यंदा 6 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे। या यात्रोत्सवाच्या तयारीसाठी 19 मार्च रोजी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टची पहिली पायरी येथील चिंतन हॉलमध्ये प्राथमिक आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी मालेगाव श्री देवदत्त कुकाण, सहाय्यक जिल्हाधिकारी उपविभागीय प्रकल्प अधिकारी श्री आकनुरी नरेश, कळवण तहसीलदार रोहिदास वारुडे, पोलीस निरीक्षक, आगार वाहतूक अधिकारी, वन विभाग अधिकारी, सप्तशृंगगड व नांदुरी गावाचे सरपंच, गडावरील ग्रामस्थ, ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। घाट रस्त्याची दुरुस्ती। नांदुरी ते सप्तशृंगगड या 10 किलोमीटर लांबीच्या घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश। सुरक्षा उपाययोजना। भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन नियोजन करण्यात येणार असून नियंत्रण कक्षातून ध्वनिक्षेपणाद्वारे सूचना देण्याची सोय केली जाणार। आरोग्य सुविधा। यात्रेच्या काळात दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील। वैद्यकीय अधिकारी व पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना। मंकी बाईट सारख्या संभाव्य समस्यांसाठी आवश्यक उपाययोजना। दुकानांवर निर्बंध। यात्रेदरम्यान रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे। गडावर प्लास्टिक बंदीबाबत ठराव। ग्रामपंचायतीने प्लास्टिक बंदी लागू करण्यासंदर्भात ठराव मंजूर करावा। सुरक्षेसाठी सीज फायर बस उपलब्ध करावी। यात्रेकरूंसाठी विविध मार्गावर निवारा शेड उभाराव्यात। यासाठी ग्रामपंचायत व ट्रस्ट संयुक्त नियोजन करणार। यात्रोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी प्रशासन व ट्रस्ट सज्ज आहे। भाविकांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। सप्तशृंगी गडावर चैत्र यात्राच्या 2025 ते 5 एप्रिल 2025 पासून 12 एप्रिल 2025 पर्यंत होणार आहे। त्याच्या पूर्ण नियोजनासाठी पहिला बैठक गडावर सर्व यंत्रणाच्या बैठक घेतले आहे। त्यांचं काम आणि नियोजन भाविकांसाठी कशा पद्धतीने सुरक्षितता आणि चांगल्या पद्धतीने भाविकांचं दर्शन आणि यात्रा झाला पाहिजे असं त्यांचं नियोजनचा आढावा पूर्ण घेतलेले आहे आणि त्यांना सूचित केलेले यात्रेच्या अगोदर त्यांनी काम संपवायच्या जेणेकरून यात्रा सरळ पद्धतीने पार पडते असं आम्ही सर्व यंत्रणांना सूचना दिली। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।